वेलकम. आज आपण बॅलन्स शीट या टॉपिक विषयी चर्चा करणार आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण बॅलन्स शीट म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि त्याचा लेआउट काय आहे हे आपण बघितलं की बॅलन्स शीटच्या जे लेफ्ट हँड साइडला काय कंटेंट आले पाहिजेत आणि राईट हँड साइडला काय कंटेंट येतात. जसं की लेफ्ट हँड साइडला बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साइडला कॅपिटल्स आणि लायबिलिटीज येतात आणि राईट हँड साइडला असेट्स येतात. जसं की त्याच्या आधी आपण दोन रिपोर्ट्स बघितले, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर याच्यामध्ये डेबिट साइड म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड, त्याला आपण डेबिट साइड क्रेडिट साइड म्हणू शकतो. तर ह्या डेबिट साइड आणि क्रेडिट साइडला कोणत्या कोणत्या गोष्टी कन्सिडर करायच्या आणि ते रिपोर्ट जनरेट करायचे हे आपण बघितलं. त्यानंतर त्या ट्रेडिंग अकाउंट मधून तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू मिळेल. त्याचा वापर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस पीएलए अकाउंट प्रिपेअर करण्यासाठी यूज करायचा आहे. पीएलए अकाउंट मधून तुम्हाला नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट फाइंड आउट होईल आणि ते नेट प्रॉफिट आणि किंवा नेट लॉस हा जो फाइंड आउट होईल तो तुम्ही बॅलन्स शीट मध्ये इन्क्लूड करायचा आहे डेबिट साइडला, म्हणजेच तुमच्या कॅपिटल आणि लायबिलिटीज मध्ये. आणि तुमचे जे असेट्सचे जे व्हॅल्यू आहेत, जे काय तुमच्या बिझनेस असेट्स असेल, असेट्स म्हणजे मालमत्ता, त्या मालमत्तेचं विवरण तुम्ही राईट हँड साइडला दाखवायचं आहे. तर हे जे कॅपिटल मध्ये कुठल्या गोष्टी येतं, कॅपिटल मध्ये भाग भांडवल, त्यानंतर लायबिलिटीज आणि असेट, या तीन गोष्टी मेन तुमच्या बॅलन्स शीट मध्ये येतात. तर हे असेट्स कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आपण लेआउट मध्ये बघितलं, कुठल्या कुठल्या प्रकारचे असेट. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून बरेचसे असेट्स इथं येऊ शकतात. इथं फक्त एक एक्झाम्पल दिलेलं आहे की अशा टाईपचे असेट्स जे आहेत ते तुम्ही हे असेट्स मध्ये पकडायचे. अशा प्रकारचे जे बिझनेस मधल्या ज्या वस्तू आहेत किंवा जी मालमत्ता आहे तुमची ती असेट्स मध्ये पकडायचं आहे. आणि जे काही देणं वगैरे असेल ते तुम्ही लायबिलिटीज मध्ये पकडायचे. त्याबरोबर नेट प्रॉफिट झाला असेल, नेट लॉस झाला असेल, इन्कम टॅक्स असेल, तुम्ही काही पैसे बिझनेस मधून काढून घेतले असतील तर ते सगळं तुमचं लायबिलिटीज मध्ये पकडायचं आहे. तर तेच जे असेट्स आहेत ते कुठल्या कुठल्या प्रकारचे असेट असू शकतात, तिथं जे दिले त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा असेट्स असू शकतात. मग हे असेट्सचं वर्गीकरण त्यांनी तीन प्रकारे केलेलं आहे की तीन प्रकारचे असेट्स तुमच्या बिझनेसमध्ये असतात. तर असेट्स म्हणजे काय, तर मालमत्ता. असेट्स रिप्रेझेंट एव्हरीथिंग. असेट्स रिप्रेझेंट एव्हरीथिंग विच अ बिझनेस ओन्स अँड हॅज मनी व्हॅल्यू. म्हणजे असेट्स या अशा गोष्टी आहेत ज्याला काहीतरी व्हॅल्यू आहे, ज्याची काहीतरी किंमत होऊ शकते आणि त्या बिझनेस मालकाच्या नावावरती आहेत, त्या गोष्टींना म्हणायचं असेट्स. असेट्स आर क्लासिफाईड ऍज फॉलोज. तर तीन प्रकारे असेट्सचं काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. तीन टाईप मध्ये डिव्हायडेशन केलेले आहे: टँजेबल असेट्स, इनटँजेबल असेट्स आणि फिक्सिटियस असेट्स. तर टँजेबल असेट्स म्हणजे काय, टँजेबल असेट्स विच कॅन बी सीन अँड फेल्ड बाय टचिंग आर कॉल्ड ॲज टँजेबल असेट्स. टँजेबल असेट्स म्हणजे ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता, ज्या मालमत्तेला तुम्ही हात लावू शकता, स्पर्श करू शकता, तुम्हाला जाणवते, अशा मालमत्तेला म्हणायचं टँजेबल असेट्स. टँजेबल असेट्स आर क्लासिफाईड इंटू टू. त्यानंतर परत टँजेबल असेटचे परत अजून दोन प्रकार केलेत की फिक्स्ड असेट किंवा करंट असेट किंवा फ्लोटिंग असेट. फिक्स्ड असेट, टँजेबल असेट्स म्हणजे काय, ज्या मालमत्तेला तुम्ही स्पर्श करू शकता, हात लावू शकता, त्याला म्हणायचं तुम्ही टँजेबल असेट्स. आणि ह्या असेट्सचे परत काय केलेत, दोन प्रकार केलेत: फिक्स्ड असेट आणि फ्लोटिंग असेट. फ्लोटिंग म्हणजे बदलणारा, त्यालाच तुम्ही करंट असेट सुद्धा म्हणू शकता. फिक्स्ड असेट आणि करंट असेट. तर फिक्स्ड असेट्स म्हणजे काय, असेट्स विच आर ड्युरेबल इन नेचर अँड युज्ड इन बिझनेस ओव्हर अँड अगेन आर नोन ॲज फिक्स्ड असेट. एक्झाम्पल लँड, बिल्डिंग, मशिनरी किंवा बस, ट्रक, इटीसी. हे जे आहे त्याला काय म्हणायचं, टँजेबल असेट. किंवा फर्निचर असेल, फर्निचर आयटम असेल. म्हणजे फिक्स्ड असेट म्हणजे काय, ज्या वस्तू तुमच्या बिझनेसला शेवटपर्यंत उपयोगी पडणार आहेत, ज्या विकून तुम्हाला चालणार नाहीये, ज्या वस्तू तुम्हाला कायमस्वरूपी बिझनेससाठी लागणार आहेत, त्याला म्हणायचं फिक्स्ड असेट. असे टाईपची मालमत्ता. म्हणजे त्यामध्ये तुमची जमीन येऊ शकते, बिल्डिंग आहे, मशिनरीज आहेत, फर्निचर आहे, काय तुमचं ट्रान्सपोर्टसाठी तुम्ही काय ट्रक्स, बस जे काय घेतले असतील ते सुद्धा तुमचं फिक्स्ड असेट म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे आणि सगळ्या ह्याला व्हॅल्यू आहे, त्याला तुम्ही हात लावू शकता, म्हणून हे टँजेबल असेट्स आहेत. आणि हे फिक्स आहेत म्हणजे बिझनेसमध्ये कायमस्वरूपी लागणार आहेत. त्यानंतर असे काय असेट्स असतात बिझनेसमध्ये ज्याला तुम्ही
वापरू शकता, म्हणजे टँजेबल मध्ये येतात, म्हणजे त्याला हात लावू शकता, पण ते काय होतात, ते असेट्स चेंज होऊ शकतात. म्हणजे आज तुमच्या बिझनेसमध्ये असतील पण उद्या असतील तसं नाही, किंवा त्याची क्वांटिटी आज जास्त असेल तर उद्या कमी होऊ शकते. तर असे जे करंट असेट्स आहेत, करंट असेट्स आर मीन टू बी कवर्ड इन टू कॅश. करंट असेट्स म्हणजे नक्की काय, तर त्यातला पहिला पॉईंट दिलाय की मीन टू बी कन्व्हर्टेड इन टू कॅश. म्हणजे अशी मालमत्ता ज्याचं कन्व्हर्जन तुम्ही पैशामध्ये करू शकता. म्हणजे तुमच्या कंपनीत असलेला माल, तुमचं प्रोडक्शन, वस्तू, किंवा तुम्ही बिझनेसमॅन असाल, एखादं दुकान असेल, तुमचं शॉप असेल, तर तुमच्या शॉपमध्ये असलेल्या विकाय ठेवलेल्या वस्तू, हे काय झालं, तुमच्या फ्लोटिंग असेट किंवा करंट असेट. आणि ह्या असेटचा वापर विकून तुम्ही पैसे मध्ये कन्व्हर्जन करू शकता. त्यानंतर सेकंड काय सांगितलंय, मीन फॉर रिसेल. ज्या रिसेल करू शकता. तुमच्या बिझनेसमध्ये काय फर्निचर असेल, ते जुनं झालं तर तुम्ही ते विकून परत नवीन घेऊ शकता, तर हे रिसेल करू शकता. लाईकली टू अंडरगो चेंजेस, किंवा अशा मालमत्ता ज्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, त्यात अपडेशन करू शकता, अशी मालमत्ता. एक्झाम्पल कॅश, बँक बॅलन्स, स्टॉक, सन्ड्री डेबिटर. तर हे काय आहेत, फ्लोटिंग असेट आहेत, याच्यामध्ये बदल होतो. ठीक आहे. कॅश तुमच्या कुठली कॅश कमी जास्त होऊ शकते, बँकेतला बॅलन्स कमी जास्त होऊ शकतो, स्टॉक आयटम कमी जास्त होऊ शकतो. सन्ड्री डेबिटर म्हणजे तुम्ही उधारीवर ज्यांच्याकडून माल घेतला, बरोबर, ज्यांना तुम्ही उधारीवर माल ज्यांना दिलेला आहे, त्या लोकांच्याकडून उधारी वसूल होऊ शकते किंवा उधारी वाढू शकते. तर हे झालं करंट असेट. ठीक आहे. त्यानंतर इनटँजेबल असेट्स विच कॅनॉट बी सीन अँड हॅज नो फिक्स रेसिप्ट. असे असेट्स ज्याला काय कॅनॉट बी सीन, जे तुम्ही बघू शकत नाही, आणि हॅज नो फिक्स रेसिप्ट, ज्याला फिक्स सेफ नाहीये, तर गुडविल किंवा पेटेंट. म्हणजे थोडक्यात काय, इंटँजेबल असेट्स म्हणजे तुमची मालमत्ता. पेटेंट म्हणजे काय, तर पेटेंट म्हणजे तुमचं जर समजा एखादं तुमची बिझनेसमध्ये रिसर्चचं डिपार्टमेंट आहे, एखाद्या मोठ्या कंपन्यांमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट असतं, आणि तिथं काय करतात ते, की ते काहीतरी त्यांचे जे प्रोडक्शन असतात त्याच्यावरती ते रिसर्च करत असतात त्या लॅबमध्ये किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये, आणि त्यातून ते नवीन काहीतरी शोध लावतात, आणि त्याचा वापर करून नवीन प्रोडक्शन केलं जाऊ शकतं. तर असा जो शोध लावलेला असतो त्याचं पेटेंट रजिस्टर करावं लागतं, आणि दुसऱ्या व्यक्ती काय करतात, की त्या शोधाचा वापर करून ते प्रोडक्शन ते त्यांचा वेळ शोध लावण्यात वाया घालवत नाहीत किंवा त्याच्यावरती खर्च करत नाहीत. ते डायरेक्ट काय करतात, दुसऱ्याने लावलेले शोधचा वापर करून, त्या नॉलेजचा वापर करून प्रोडक्शन तयार करतात. मग ते काय करतात, की ज्यांनी शोध लावलाय त्याला काहीतरी पैसे पे करत असतात पर्सेंटेज मध्ये. मग म्हणजे हे जे शोध आहे तो म्हणजेच काय, पेटेंट. आणि ह्या पेटेंटमुळे तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला हे भेटणार आहे, पैसे भेटणार आहे. तर अशा बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत की त्या कंपन्यांमध्ये फक्त ते काय करतात, शोध लावण्याचं काम करतात. शोध लावण्याचं काम करतात. आणि ह्यामुळे काय होतं, की शोध लावण्याचं काम केल्यामुळं ते त्यांच्या नावे पेटेंट रजिस्टर करून ठेवतात, आणि ज्या एखाद्या कंपनीला ते यूज करायचंय ते यूज करू शकतात, आणि त्या बदल्यात त्यांना पैसे पे करू शकतात. तर हे असं इंटॅजिबल असेट, ज्याची किंमत आहे पण ज्याला तुम्ही बघू शकत नाही, किंवा त्याला फिक्स सेट नाहीये, त्याला हात लावू शकत नाही, असं. त्यानंतर फिक्सिटियस असेट्स विच हॅव नो रिअल व्हॅल्यू. Assets which have no real value and will appear on the asset side of balance sheet are known as fictitious assets. Example, preliminary expenses, discount on creditors. तर हे fictitious assets मध्ये काय, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे समजा तुम्ही काय उधारीवर माल घेतलाय पण त्यात तुम्हाला डिस्काउंट भेटतोय, तर हा भेटलेला डिस्काउंट तुमचा फायदाचा आहे. घेतलेला डिस्काउंट हा तुमचा फायदाचा आहे, तर तो सुद्धा तुमचा काय झाला, मालमत्ता झाली. तुम्हाला डिस्काउंट भेटला की तुम्हाला तुमची मालमत्ता झाली. आणि प्रिलिमिनरी एक्सपान्सेस म्हणजे काय, प्रिलिमिनरी एक्सपान्सेस तुम्ही आधीच करून ठेवले असतील. एखादा बिझनेस चालवायचा आहे तर सुरुवातीलाच तुम्ही काय खर्च करून ठेवला असेल, तर तो सुद्धा काय तुमचा असेट्स आहे. ठीक आहे. तर हे झाले असेट्सचे 3 प्रकार. असेट्स हे लेफ्ट हँड राईट हँड साईडला येतात, क्रेडिट साईडला येणार. त्यानंतर लायबिलिटीज
म्हणजे काय देणं, आपण कोणाचं देणं आहो, कशाचं कर्ज घेतलेलं असेल, व्याज द्यायचं असेल, रेंट द्यायचं असेल, तर हे झालं लायबिलिटीज मध्ये त्या सगळ्या गोष्टी येतात. टॅक्स भरायचा आहे, उधारी द्यायची आहे, हे सगळं लायबिलिटीज म्हणजे देणं, सगळ्या प्रकारचं देणं. ऑल दॅट द बिझनेस ओइज टू अदर आर कॉल्ड ॲज लायबिलिटीज. जो बिझनेसमॅन आहे तो जो दुसऱ्याला जे काय सगळं देणं आहे त्या सगळ्या देण्याला म्हणतात लायबिलिटीज. इट मीन्स दॅट एनी अमाऊंट विथ अ बिझनेस कॉन्सर्न हॅज टू पे लिगली एखादा बिझनेसमॅन दुसऱ्याला काहीतरी देणं करी आहे त्याला म्हणायचं लायबिलिटीज. इट ऑल्सो इन्क्लूड प्रॉप्रिएटर कॅपिटल्स. गुंतवणूक, समजा एखाद्या कंपनीमध्ये दुसरे लोक काय करतात, गुंतवणूक करतात, शेअर्स घेतात, तर ते शेअर्स म्हणजे सुद्धा काय त्याचं देणंच आहे. ते शेअर्स म्हणजे काय देणंच आहे, कारण ती व्यक्ती कधी सुद्धा त्याचं शेअर्स काढून घेऊ शकते, त्याची व्हॅल्युएशन वाढलं तर ते काढून घेऊ शकते किंवा कमी व्हायला लागलं तरी काढून घेऊ शकते. तर ते सुद्धा काय शेअर मार्केटमध्ये आपण पैसे गुंतवतो एखाद्या कंपनीमध्ये, तर ती कंपनी आपलं देणेकरीच असते, म्हणजे ती कंपनीला ते लायबिलिटीज म्हणून काउंट केलं जातं. तर ह्या लायबिलिटीजचे सुद्धा काय केले, 3 प्रकार केलेले आहेत. एक लॉंग टर्म लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज आणि कॉन्टिजेंट लायबिलिटीज. लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणजे काय, ज्या लायबिलिटीजचं परतफेड करण्याचा कालावधी हा 10 ते 15 वर्ष आहे. म्हणजे एखादं कर्ज घेतलं असेल, लोन घेतलं असेल, तर त्याला म्हणायचं लॉंग टर्मचं लोन असेल तर त्याला म्हणायचं करंट लॉंग टर्म लायबिलिटीज, म्हणजे दीर्घ मुदतीचं परतफेड. त्यानंतर करंट लायबिलिटीज विच आर रिडीम्ड विदिन अ इयर आर कॉल्ड ॲज करंट लायबिलिटीज. म्हणजे जर तुम्ही काय उधारीवर माल घेतला असेल, बँक लोनचं हप्ता भरायचे असतील, तर ते EMI तुमचा करंट लायबिलिटीज मध्ये येतो. त्याचबरोबर तुमचं करंट लायबिलिटीमध्ये तुम्ही उधारीवर माल घेतला असेल तर ते 1 वर्षाच्या आत तुम्हाला उधारी द्यावी लागते, तर त्याला म्हणायचं करंट लायबिलिटीज. म्हणजे एका वर्षाच्या पिरियडमध्ये जे देणं तुम्हाला द्यायचंच आहे त्याला म्हणायचं करंट लायबिलिटीज. आणि कॉन्टिजेंट लायबिलिटीज विच हॅव द फॉलोइंग फीचर्स आर कॉल्ड ॲज कॉन्टिजेंट लायबिलिटीज. तर खालील फीचर्स काय दिलेत त्या गोष्टींना तुम्ही कॉन्टिजेंट लायबिलिटीज म्हणू शकता. नॉट ऍक्च्युअली लायबिलिटी ॲट अ प्रेझेंट, म्हणजे सध्या त्याला लायबिलिटी तुम्ही म्हणू शकत नाही. नॉट ऍक्च्युअली लायबिलिटी ॲट प्रेझेंट, माइट बिकम अ लायबिलिटी इन फ्युचर ऑन कंडिशन दॅट द contemplated event occurs. Example, liability in respect of pending suit. म्हणजे अशी लायबिलिटीज जे सध्या तुम्हाला देणं नाहीये पण भविष्यात तुम्हाला ते देणं होऊ शकतं, त्याला म्हणायचं कॉन्टिजेंट लायबिलिटी. कॉन्टिजेंट लायबिलिटी म्हणजे काय, तर अशी लायबिलिटीज जे तुम्हाला आता देणं नाहीये पण भविष्यात तुम्हाला देणं होऊ शकतं, अशाला तुम्ही म्हणू शकता कॉन्टिजेंट लायबिलिटीज. ठीक आहे. तर समजा तुम्ही काय डिपॉझिट वगैरे घेतलं असेल एखाद्याचं, तर ते तुम्हाला देणं आहे पण ते लगेच देणं आहे का, नाहीये, तर भविष्यात आहे, तो ज्यावेळेस मागेल त्यावेळेस द्यायचंय, तर त्याला म्हणायचं तुम्ही कॉन्टिजेंट लायबिलिटी तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पुढं इक्वेशन ऑफ बॅलन्स शीट कसं प्रिपेअर करतात, बॅलन्स शीटचे इक्वेशन कुठले आहेत, तर एकच इक्वेशन आहे, तेच 3 पद्धतीने लिहिलेलं आहे. कॅपिटल इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज. जे काय कंपनीची मालमत्ता असेल त्या मालमत्तेमधून कंपनीचं देणं जे आहे ते देणं दिल्यानंतर जी किंमत राहील त्याला म्हणायचं कंपनीचं कॅपिटल, त्याला म्हणायचं कंपनीचं भागभांडवल, कंपनीचा स्वतःचा पैसा. असेट्स मायनस लायबिलिटीज इक्वल टू कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीचा स्वतःचा किती पैसा आहे, तर असेट्स म्हणजे कंपनीची जी काही मालमत्ता झाली असेल त्या मालमत्तेतून कंपनीचं देणं वजा केलं तर त्याला तुम्ही कॅपिटल म्हणू शकता. लायबिलिटीज काढायचे असतील तर असेट्स मायनस कॅपिटल करायचं, आणि असेट्सची व्हॅल्यू काढायची असेल तर लायबिलिटीज प्लस कॅपिटल, देणं प्लस कंपनीचे किती पैसे आहेत ते सगळं एकत्र केलं की तुमचे काय भेटतात, असेट्स भेटतात. ठीक आहे. तर हे बॅलन्स शीटचे इक्वेशन आहेत, परीक्षेला हे विचारतात. कुठला तरी ह्यातलं 3 एक विच इज द करेक्ट बॅलन्स शीट इक्वेशन असा प्रश्न येईल, आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की बॅलन्स शीटचं इक्वेशन बरोबर कुठलं आहे. तर हे 3 इक्वेशन आहेत, 3 पैकी तिथे एक पर्याय तुम्हाला असेल, किंवा लिहिताना असं लिहिलं असेल लायबिलिटीज इक्वल टू असेट प्लस कॅपिटल म्हणतील, तर इथं लायबिलिटीज इक्वल टू असेट्स मायनस कॅपिटल आहे, किंवा कॅपिटल इक्वल टू असेट्स प्लस लायबिलिटी करतील, म्हणजे इथं काहीतरी चुकवतील, ते पुढे मागं करतील. तर तुम्हाला इथं असेट्स इकडे घेतील, कॅपिटल मायनस लायबिलिटीज काही करतील, तर फक्त तुम्हाला एकच इक्वेशन लक्षात ठेवायचंय, कॅपिटल इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटी, एकच इक्वेशन लक्षात ठेवायचं पहिलं. आणि याच्यावरती बाकीचे तुम्ही 3 पद्धतीने हे करू शकता. म्हणजे लायबिलिटीज इक्वल टू काय होईल, तर असेट्स हे मायनस इकडे आलं की प्लस होईल, कॅपिटल इकडे मायनस होईल, म्हणजे असेट्स मायनस कॅपिटल होईल. आणि असेट्स काढायचं असेल तर
असेट्स काढत असेल तर काय करावं लागेल, हे मायनस लायबिलिटी इकडे काय होतील प्लस, म्हणजे असेट्स इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल असं होईल. तर एक इक्वेशन लक्षात ठेवलं की त्याच्यावर तुम्ही बाकीचे दोन इक्वेशन तयार करू शकता. त्यानंतर ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स हे मागच आपण बघितलेलं आहे. तर ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, तर जे काय आपण रिपोर्ट जनरेट केले याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड या दोन्हीची बेरीज काय आली पाहिजे, दोन्ही बॉटमला सेम आली पाहिजे, त्याला म्हणायचं ट्रायल बॅलन्स. इफ अ स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड with debit balance on one side and credit balance on other side, the total of the two sides will be equal. Such a statement is called as trial balance. तर हे दोन्ही साइड जर इक्वल आल्या तर त्या रिपोर्टला तुम्ही ट्रायल बॅलन्स म्हणायचं आहे. इट इज द शॉर्टेस्ट मेथड ऑफ व्हेरीफाईंग द अरिथमेटिकल अॅक्युरेसी. ह्याचा उपयोग कशासाठी होतो, अरिथमेटिकल अॅक्युरेसी ऑफ एंटिटीज मेड इन द लेजर. लेजर मध्ये जे काय एंटिटीज घेतलेल्या आहेत आणि त्या एंटिटीज घेतल्यानंतर त्याचे अॅक्युरेसी बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी या ट्रायल बॅलन्सचा उपयोग केला जातो. म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आली की ओके आहे. इफ द ट्रायल बॅलन्स अग्रीज इट इज अन इंडिकेशन दॅट द अकाउंट्स आर अॅक्युरेटली राईट अप. जर ट्रायल बॅलन्स अग्री झाला तर अकाउंट जे काही लिहिलेले आहेत, एंट्री जे काय तुम्ही घेतलेल्या आहेत ते बरोबर घेतलेले आहेत. बट इट इज नॉट अ कन्क्लुझिव्ह प्रूफ. पण ह्याला तुम्ही प्रूफ म्हणून पकडू शकत नाही, पण एक कन्सेप्ट आहे की ठीक आहे तुम्ही जे काय रेकॉर्ड लिहिलेले ते बरोबर आहे. इट हेल्प टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. याचा वापर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करणे, प्रॉफिट लॉस अकाउंट प्रिपेअर करणे आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करण्यासाठी होतो. आपण या तिन्ही मध्ये बघितलेलं आहे की लेफ्ट हँड साइड, डेबिट साइड, क्रेडिट साइड तिन्ही रिपोर्ट मधली सेम पाहिजे. तर सेम असेल तर ओके ठीक आहे, तुमचं स्टेटमेंट जे काय बनवलेलं आहे ते तुमचं बरोबर आहे. इट प्रेझेंट टू द बिझनेसमॅन अ कन्सोलिडेटेड लिस्ट ऑफ ऑल लेजर्स बॅलन्सेस. आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या लेजरचा बॅलन्स तुम्हाला इथं समजू शकतो ट्रायल बॅलन्स मध्ये. तर हे ट्रायल बॅलन्स म्हणजे काय हे परीक्षेला विचारलं तर तुम्हाला एवढं माहिती आहे की लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइडची टोटल काय पाहिजे, इक्वल पाहिजे. अशा स्टेटमेंटला तुम्ही ट्रायल बॅलन्स म्हणतात. टोटल ऑफ द टू साइड्स विल बी इक्वल. टोटल ऑफ the two sides will be equal. Such statement is called as trial balance. Trial balance म्हणजे डेबिट साइड इक्वल टू क्रेडिट साइड किंवा लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड, त्याला म्हणायचं ट्रायल बॅलन्स. आता सन्ड्री डेबिटर आणि क्रेडिटर काय आपण वरती बघितलेलं आहे, पण इथं फक्त नोट्स साठी दिलेलं आहे. सन्ड्री डेबिटर म्हणजे काय, ज्याच्याकडून तुम्ही ज्याला उधारीवर माल दिलेला असता, असे तुमचे 10-12 गिरायक असतील तर त्या सगळ्यांनाच रेकॉर्ड जे आहे ते तुम्ही प्रॉफिट अँड लॉस मध्ये घेऊ शकत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्यांच्या उधारी किती आहे ती सगळ्याची बेरीज करायची आणि ती टोटल अमाऊंट सन्ड्री डेबिटर ह्या हेडिंगच्या खाली लिहायची. म्हणजे सगळ्याची नावं तिथं लिहिण्याची गरज नाही. समजा असे तुमचे 50 उधारीचे गिरायक असतील तर सगळ्याची नावं लिहिण्याची गरज नाही. सगळ्यांचं फक्त काय करायची, टोटल करायची आणि ते सन्ड्री डेबिटरच्या खाली लिहायचं. तसंच सन्ड्री क्रेडिटर, तुम्ही किती जणांच्याकडून उधारीवर माल घेतलाय, 7-8 जणांच्याकडून उधारीवर माल घेतला असेल, त्यांना तुम्हाला देणं आहे, म्हणजे तुम्ही उधारीवर घेतलेलं आहे, क्रेडिटवर घेतलेलं आहे, तर असे किती जणांना तुम्ही देणं आहात त्या सगळ्यांची टोटल करायची किती देणं आहे आपलं, आणि ते सन्ड्री क्रेडिटर ह्या हेडिंगच्या खाली लिहायचं. हेच म्हणजे सन्ड्री डेबिटर आणि सन्ड्री क्रेडिटर. तर अशा प्रकारे हा टॉपिक आपला इथं संपतोय. ह्याचा आता आपल्याला बॅलन्स शीटचं एक्झाम्पल फक्त राहिलेलं आहे, ते आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघूया. कारण बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं असेल तर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आणि त्याचबरोबर तुम्हाला बॅलन्स शीट कसं प्रिपेअर, ह्या तिन्ही स्टेप्स परत एकदा आपण एका एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत. इथं आपण थांबूया.